आपले विद्यार्थी समोर आहेत आणि आपले आता नियम आहेत आपण स्पीकरला टाकून बोलतो. त्यामुळे आता स्पीकर परदेशींशी आणि एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. वरती दादांचं त्या सचिवांचं बोलणं करून दिलं. स्पीकर परदेशींनी साहेबांनी सांगितलं की फाईल रेडी आहे. एकदा CM साहेबांचं मला आधी मी सिग्नेचर हां. आता एक काम करा तुम्ही, आपण सामूहिक जबाबदारी पार पाडू. फक्त कायद्याच्या मार्गातून पार पाडू. आपण संविधानाचा अभ्यास केला आहे ना, तर माझी विनंती आहे तुम्हाला, अभिमन्यू पवार हे CM साहेबांचे निकटवर्ती आहे. प्रत्येकाने अभिमन्यू पवार साहेबांना फोन करा. आम्ही मनोजदादांच्या इथे गेलेलो आहोत. मनोजदादांनी पण तुम्हाला फोन केलेला आहे. आणि तुम्ही स्पीकर परदेशी साहेबांच्याकडे कुणाचं नाव देऊ नका. स्पीकर परदेशी साहेबांची तयार आहे. आमची विनंती आहे की CM साहेबांना सामान्य प्रकारचे निर्देश अभिमन्यू पवारांना हातून पाठीमागा लागा. फक्त तुम्ही शांतता पाहिजे, हुल्लडबाजी करू नका. आणि ऐका ऐका मी ऐका त्यांचा एक जगदाळे म्हणून ऐका त्यांचा एक जगदाळे म्हणून 2 मिनिट. अभिमन्यू आता जे जरी आला तर ते काय म्हणते ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांना फॉर्म भरताच येणार नाही. म्हणजे जो मूळ हेतू आहे तो राहावा लागतो. या कंडिशनमध्ये 15 दिवस जर त्यांनी वेळ दिला पोरांना फॉर्म भरायला, तर परीक्षेत सगळ्यांना फॉर्मही भरता येईल, परीक्षाही होईल, त्यांनाही तांत्रिक अडचणी. त्याच्या सुवर्णमध्ये असं काढलेलं आहे. आचारसंहिता आता फक्त ट्विट करायची, परीक्षा रद्द करायची. आचारसंहिता संपल्यावर 1 वर्षाच्या वय सवलतीचा BR काढायचा, लिंक ओपन करायची. पोरं 14 दिवस 21 दिवसामध्ये फॉर्म भरतील आणि ताबडतोब 10वी 12वीचं मी पुढची अडचण होतो. 10वी 12वीचे पेपर्स आहेत त्याच्यात एखादा रविवारी पकडून काढायचं. आता हे हात जोडून सांगतो, पहाटे 3 पर्यंत दादा झोपलेले नाहीत. परवा दिवशी डिस्चार्ज झाला. मान्य हायपर का होते, मला का राग येतो माहिती का, दादांचा जीव आमच्यासाठी लाखोलाचा आहे, तुम्हाला पण तो लाखो हा बांधू. आता माझे हात जोडून विनंती आहे, आपण सामूहिक प्रयत्न करूया. आता का दादांना तुम्ही चला म्हणला, दादा तिथे यायला तयार आहे. पण केसेस पडल्या उद्या महाराष्ट्र तुम्ही नाही बोलणार, कारण तुम्ही म्हणणार दादांना आम्ही तुम्हाला घेऊन गेले, आमचे केसेस झाल्या बाबा, तुम्ही मान्य पण करा. परंतु महाराष्ट्र काय म्हणेल, काही ठराविक नेते काय म्हणतील की उद्याच्या भविष्यातल्या अधिकाऱ्यांना दादांना कळत नव्हतं का, दादा तिथं घेऊन गेले आणि आयुष्य खराब केलं. बाळांनो सगळा विचार करावा लागतो. तुम्ही फक्त इमोशनल होऊ नका. उद्या मला वाईट वाटत नसेल का, मला आत्ता वाटतं त्याला जाऊन कोळ्या घालाव्यात, पण नाही ना करू शकत. आणि दादांची शिक्षण काय आपल्याला ती नियमात माझ्या फक्त आपण ह्याच्यातनं आपण फक्त का पोरांना आपण सांगितलं आंदोलन तिथं आपण का नाही केलं, कारण की पोरांनी आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पेपर द्यावा. नाहीतर दादांच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि त्यामुळे पोरं तिथेच म्हणतील आणि त्यांचा पेपर चुकल. आणि दादांची भावना आहे त्याच्यासाठी म्हणले. आणि दादांनी म्हटले की तुम्ही पोरांनी सगळ्यांनी मिळून विश्वासात घ्या. फक्त आम्ही जे सकाळी होतो, म्हणजे ही ताई ते कुठले प्रियांका पवार, प्रदीप लोंढे, मला आता सगळ्यांची नावं माहीत नाही, आम्ही बसलो होतो. दादा म्हणले सगळ्यांनी बोलवून घ्या, तुम्ही पण इथं आलात. आणि जे दादा म्हणले मी खाली येतो, दादांना चालता येत नाही राजवलं, दादा खाली आले तुमच्या समक्ष बोलताय. मग तुम्ही फक्त काय, तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. तुम्ही सांगा आपण कसं जायचं. मी आता तुम्हाला सांगितलं स्पीकर परदेशींच्या पुढे फाईल तयार आहे. अभिमन्यू पवारांना सांगा, किंवा तुमच्या जे BJPचे आमदार असतील किंवा जे कुणी असतील, तुम्ही वैयक्तिक प्रयत्न करा ना. ज्यांचे पुण्यामध्ये सेंटर आहे, मला माहिती आहे 6 महिने. 2 मिनिट आता एक सांगतो, ऐका दादा, ऐका ऐका एक मिनिट दादा, दादा 2 मिनिट माझं कंप्लीट होऊ द्या. 2 मिनिटं दादा माझं कंप्लीट होऊ द्या. आंदोलनाला दादा भेट द्यायला आले. ताई 2च ताई माझा आहे. दादा आंदोलनाला भेट द्यायला आले. आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना फोन केले. काही जण म्हटले आम्ही जीव देण्याच्या मानसिकतेत आहे. त्या आकुतीनं दादांची तब्येत ठीक नसताना दादा इथपर्यंत आलेले. पहिलं म्हणतो. दुसरं म्हणजे दादा आंदोलनाला भेट द्यायला आलेले, कारण त्यांना असं सांगण्यात आलं सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही पण, कारण की पोलीस आम्हाला इथं थांबू देत नाही. पण पोलिसांनी पण सहकार्य केलं. पण शेवटी त्यांना वरिष्ठांचे आदेश होते, त्यामुळे तुम्ही त्यांना ते पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, दादा आल्यानंतर आपल्याला कुणी उचलले का, अगोदर 10 मिनिटात उचलबांधी केली. किरण जगताप ते मंत्रालय लिपिकला वेटिंगला आहे. मी कसले साहेबांना सांगितलं बरोबर आहे. मग दादांच्या दुसरं पण आले का, जो तो आपापल्या स्वार्थी राजकारणात अडकून पडलाय ना. मग तुम्ही हा विचार करा बंधू. याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही दादांना म्हणू नका दादा तुम्ही हे करा, दादा करायचं होतं ते दादांनी केलं ना. दादा असल्यामुळेच आम्ही ऐका ना, हा व्हिडिओ जर कोणी बघत हे आपण लक्षात ठेवायचं. ज्यांना माणुसकी सोडली ना, ज्या पुढाऱ्यानं तुम्हाला सांग, नाही तू
त्यामुळे विद्यार्थी सर त्यांच्याकडनं झाला असेल इथे कशाला असतो एवढा विचार येतच नाहीये ते सांगतात का त्यांनी डोक्यातच हे धरून ठेवलं युगो की नाहीच हे करायचं आता तुम्ही बघितलं नाही का सर पोलीस सर प्लीज सकाळी येणार आहेत ना तिथे थांब ना बाईक येणार बाईकच येणार आहेत ना बाईकचा नाही विषय तुम्हीच मारता असं काही अडचण नाही सर आमच्यासाठी दादासाठीच काहीच होत नाही त्यांना ते एवढे गेंड्याचे अरे बाबा कालपासून पुण्यातली ही लाईव्ह दृश्य आहेत आणि आपण बघतोय की एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. सरकार मात्र त्या ठिकाणी परीक्षा पुढे ढकलत नाही आहे आणि सगळ्या व्यथा घेऊन हे सगळे विद्यार्थी मनोज दादांसोबत संवाद साधत आहेत. आणि जय शिवराय. केदार फक्त 2 मिनिटं केदार